तुमच्या समोर एक छोटस मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे नेणारं पथनाट्य सादर करणार आहोत. पण हे पथनाट्य सादर करताना कोणत्याही प्रकारचा मेगाफोन किंवा माईकचा वापर करणार नाही आहोत. तरी जे कोणी दुरून बघतायत त्यांना विनंती आहे, कृपया थोडं जवळ या, जेणेकरून आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत आणि कानापासून थेट मनापर्यंत पोहोचेल. तर सुरू करूया एक छोटस पथनाट्य, पण त्याआधी सादर आहे एक छोटस गाणं. बंबई वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी. अरे वाट लागले, बरबादी झाली माझी. काय झालं काय दादा? काय सांगू माझी बरबादी ग, सुन मेरे आमीना दीदी. काय सांगू माझी बरबादी ग, सुन मेरे आमीना दीदी. बंबई वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी. बंबई वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी. काय सांगू माझी बरबादी ग, सुन मेरे आमीना दीदी. काय सांगू माझी बरबादी ग, सुन मेरे आमीना दीदी. आ चल के अरे भाई जल्दी से आ चल के अरे भाई जल्दी से आ चल के अरे भाई जल्दी से आ चल के तर नमस्कार मंडळी, आम्ही सादर करीत आहोत एक छोटस पथनाट्य ज्याचं नाव आहे आपला हक्काचा माणूस. बाहुबली बाहुबली आयो छे, तुम धड़का लायो छे. बाहुबली बाहुबली आयो छे, तुम धड़का लायो छे. जय महेशमती. तो दोस्तों, आपने मुझे पहचाना ही होगा. नहीं. अबे सुन के तो लेना. मैं हूँ महेशमती साम्राज्य का एकमेव सेनापति, एक टप्पा. सॉरी सॉरी सॉरी. कड़ी पत्ता, काला कट्टा, दुपट्टा. अबे कौन हूँ मैं? नट्टापट्टा, हाँ, कटप्पा. हाँ. तो मैं हूँ कटप्पा और मैं यहाँ पर आया हूँ मेरे बाहुबली को ढूंढने के लिए. दादा, मेरे बाहुबली को देखा क्या? आपने मेरे बाहुबली को देखा क्या? नहीं. मेरा दादा, आपने देखा क्या? हुआ दंगल हुआ अब मेरी बारी. सिंगम हुआ दंगल हुआ अब मेरी बारी. आया बाहुबली देखो, आया बाहुबली, आया बाहुबली देखो, आया बाहुबली. ये ले. ये क्या? अच्छा ये? तू यार. भिखारी हूँ मैं, भिखारी हूँ. अबे शक्ल से तो भिखारी दिख रहा है. थोड़ा सा. ये क्या बोल रहा है? हाँ? अरे तूने मुझे पहचाना नहीं? अबे नहीं बे, कौन है बे तू? क्या बोल रहा है? तूने मुझे सच में पहचाना नहीं? अबे नहीं बे. सच में? अबे सच में तूने मुझे पहचाना नहीं. ये, अरे मैं वही हूँ. अच्छा, तू वही है. हाँ. घूम जा जरा. हाँ? अरे क्या कर क्या रहे? अबे तू वही है ना, इसलिए सही कर दिया. अरे ये तूने सही नहीं किया, हाँ? बहुत गलत किया. अबे अरे तो अरे मैं वही हूँ. अच्छा, धुरंधर. अरे दलिंदर, ए, अरे मैं हूँ अमरेंद्र बाहुबली. तू. हाँ? तू हाँ. मेरा बाहू मेरे बाहू में आजा. आजा मेरे बाहू में आजा. मामा. मेरा बाहू. माझा कामापुरता मामा. ए? मेरे मामा, मेरे लाडले मामा. अबे कहा था बे तू? मैं जरा देवसेना को मिलने गया था. ए, जब से शादी हुई है तब से देवसेना. हाँ, ऐसा देव ना तेरे को. क्या करूँ, आदत ही कुछ ऐसी है. हाँ, ये तुम्हारी आदतें बिगड़ती जा रही है. हाँ, हाँ, हाँ. वो सब छोड़ो. हाँ. लेकिन मुझे ये पूछना है हाँ? कि आपने मुझे यहाँ पे क्यों बुलाया है? क्यों बुलाया? यहाँ पर देख जरा. अबे क्यों बुलाया, क्या मतलब क्यों बुलाया? अबे तुझे पता नहीं क्या? अरे इलेक्शन आने वाले. हाँ? हाँ, तो इसलिए तुझे बुलाया है. अच्छा. तो हम लोग क्या करेंगे? क्या? अच्छे से डिस्कशन करेंगे हाँ. और सही पर्याय, सही उम्मीदवार कौन है उसको हमें चुनना है. हाँ, जरा नजदीक आइए. पीके है है? तो अरे डिस्कशन क्या करना है? तो फिर अरे हमारा उम्मीदवार फिक्स है. कौन? अरे हमारे स्मिता ताई म्हात्रे मैडम. हाँ, इसलिए डिस्कशन की कोई बात ही नहीं है. अरे ठीक है, स्मिता ताई मात्रे मैडम, लेकिन उनको ही क्यों? अरे उन्होंने जो कामें किए ना, हाँ. किसी ने नहीं किए. अच्छा. और वो भी सत्ता पे नहीं होते हुए. अच्छा. हाँ, तुझे पता नहीं, यहाँ के लोग ना बहुत त्रस्त है अपने जीवन से. हाँ. दैनंदिन जीवन में इतनी समस्या है. पता है तुझे कितनी समस्या है? अबे नहीं बे. तो चलो दिखाता हूँ. चलो फिर. कचरा रे, डिब्बे में डालो कचरा रे.
मंडळी, आपण जमलेलो या खेळाच्या मैदानात आणि या स्पेशल खेळासाठी मागवले आपण इंग्लंड वरून एक स्पेशल खेळाडू. अरे हा वेस्ट इंडिज आहे. तर स्पेशल खेळाडूचं नाव आहे तुषार जाधव. आणि आपला खेळाडू तयार झालेला आहे. त्याच्या हातामध्ये आहे कचऱ्याची पिशवी आणि त्याने उचललेल्या कचऱ्याची पिशवी आणि त्याच्यानंतर समोर आहे कचऱ्याचा डब्बा. तर बघूया अचूक नेम लावून कचऱ्याची पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकतोय का. आपल्या खेळाडूने धाव घेतलेली आहे, तयार झालेले पण मध्येच आडवाट आलेली आहे. काय झालेलं आहे, तुंबलेला गटार आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकलेल्या आहेत आणि गटार तुंबलेला आहे. त्याच्यावरून आपला खेळाडू गेलेला आहे आणि त्याने कचऱ्याची पिशवी भिरकावलेली आहे, पण नेम चुकलेला आहे. चुकला ग बाई चुकला, चुकला ग बाई चुकला, हा चुकला. अरे ए! चुकलाय तुझा नेम हा. आणि हुकलायस तू डोक्याने. ए, कचऱ्याचा डब्बा दिसतोय तरी आजूबाजूला कचरा कशाला टाकता तुम्ही. कचऱ्याचा डब्बा दिसतोय तुला, पण कचऱ्याच्या डब्याच्या वाटेमध्ये हे नाला तुमला ते दिसत नाही. हा, त्यामध्ये एवढा कचरा जुमलाय तो दिसत नाही. मग या नाल्यामध्ये मच्छर येतात, ते मच्छर आम्हाला चावतात आणि मग आम्ही आजारी पडतो आणि मग आम्ही कसं 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 करत हॉस्पिटल मध्ये जातो. अहो आमचा एवढा खर्च होतो, मग आम्ही करायचं तरी काय. वाट 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 वाट. हा. बोला हा पण दम मला लागला. हे, पाणी बिणी असेल तर दे बाबा. पाणी मागतोय प्यायला. इथं आम्हाला प्यायला पाणी नाही. हा, दूषित पाणी पितोय आणि मग तेच दूषित पाणी पिऊन आम्ही परत आजारी पडतोय आणि मग आजारी पडल्यावर आम्ही जातो परत कुठं, हॉस्पिटल मध्ये. कसं बस करत हॉस्पिटल मध्ये गेलो, तिथे खर्च. आता एवढा खर्च करणार कोण. एक तर आम्हा तरुणांना जॉब नाही, नोकरी नाही, काय करायचं आम्ही. वाट 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 वाट. अरे मला कळलं बाबा, कळलं तुझी वाट लागली, पण मी वाट दाखवायलाच तर आलोय. म्हणजे मला सांग, या ज्या असुविधा आहेत, ज्या गैरसोयी आहेत, यांचं जर रूप बदलायचं असेल, हा. नवीन बदल घडवायचा असेल, हा. आपल्या विभागाचा विकास घडवायचा असेल, हा. तर अरे आपल्याकडे योग्य पर्याय आहे ना. कोणता. अरे आपल्या स्मिता म्हात्रे मॅडम. स्मिता म्हात्रे मॅडम. हा. अरे स्मिता म्हात्रे मॅडम बद्दल तर मी सुद्धा ऐकलंय. हा? संगमनगर, गणेश नगर, कोणत्या कोणत्या विभागात त्यांनी नाल्यांचं काम केलंय, स्वच्छता झालेली आहे, तिथं फुटपाथचं काम केलंय आणि ते सुद्धा सत्तेत नसताना. अगदी मग बरोबर. म्हणून आम्ही नागरिकांनी त्यांना आग्रह केला की ताई तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहा, आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. अगदी बरोबर बरोबर. आपल्याला अशा व्यक्तिमत्वालाच पाठिंबा द्यायचा आहे. बरोबर. अरे जर व्यक्ती सत्तेत नसताना, कुठल्याही पदावर नसताना इतका विकास करू शकते, मग त्यांना आपण पाठिंबा दिला, सत्तेवर पाठवलं, तर आपल्या विभागाचा किती विकास होईल. मग काय, सत्तेत नसताना त्यांनी स्वखर्चावर एवढा काम केलंय, मग सत्तेत आल्यावर किती काय कामं करतील. मग आता काय ठरवलंय तुम्ही. काय ठरवलंय म्हणजे माझं तर ठरलंय आणि फक्त माझंच नाही, माझ्या संपूर्ण कुटुंबाचं ठरलेलं आहे. 15 तारखेला निवडणूक केंद्रात जाणार आणि हाताच्या पंजा समोरचं बटन दाबून स्मिताताई म्हात्रे यांना निवडून देणार. अगदी बरोबर. भाऊ बघितलं. हो मामा, बघितलं. अरे एवढी सगळी कामं केली त्यांनी. अरे एवढी सगळे कामं केले, तेही कुठल्या सत्तेत नसताना, पदावर नसताना. अरे मग हा तर योग्य पर्याय आपल्यासाठी. योग्य पर्याय आहे आणि लोकांचं जीवन बघितलंच किती त्रस्त आहे. होय होय. बरं एवढंच नाही, अजून काही समस्या होत्या विभागातल्या लोकांना. हा. बघायचंय काय. बघायचंय. चल दाखवतो. मैं चली गाड़ी चलाते चली मुझे रुकना कोई मैं चली स्टॉप. ए इकडे काय. हा. एका जागेवर स्टॉप आधी हा. फाईन. आय एम फाईन. हो मॅडम, तसा फाईन नाही हो. मग? तुम्ही सिग्नल तोडला, तुम्हाला फाईन भरावा लागेल. तुम्हाला तो सिग्नल दिसतोय, पण हा रस्त्यातला खड्डा दिसतोय का. हा? आमची गाडी खड्ड्यातून जाते, गाडी पडते, आम्हाला लागतं, त्याचं काय नाही, पण तुम्हाला काय दिसतंय, सिग्नल. एवढं ट्रॅफिक होतंय, लोकांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाहीये, त्याचं तुम्हाला काय पडलं नाही, पण तुम्हाला दिसतंय काय, सिग्नल. एवढं प्रदूषण होतंय, धूळ होतेय, लोकांचं मानसिक जीवन सगळं बदललंय. तुम्हाला कळतंय का, लोकांना श्वास घ्यायला पण जमत नाहीये, तरी तुम्हाला दिसतंय काय सिग्नल. सिग्नल. काय सिग्नल बोलतो, कळतंय का काय? ताई थांबा काय झालं काय. त्या पोलिसांनी काय सांगा चिडकायचं. त्यांना ते सिग्नल दिसतंय, पण आमच्या शरीराची हेळसांड चालली आहे, ती दिसत नाहीये त्यांना. बापरे. नाही मला कळलं, तुम्हाला रस्त्याची समस्या आहे, खड्ड्यांची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे आणि धुराची सुद्धा समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे. अहो इथं काहीच नाही. काय? तुम्हाला माहितीये का, रात्री आपल्या ते आम्ही गाडीवरून घरी जातो हा. तर चक्कर रस्त्यावर लाईट नसते. काय करायचं आम्ही. तुम्हाला सिग्नल दिसतंय. बरोबर. ही तुमची फार मोठी समस्या आहे, पण ही समस्या याचं निवारण जर करायचं असेल तर आपल्याकडे योग्य पर्याय आहे. हा? मी तो पर्याय घेऊनच आलोय. हो का? माझ्यावर चिडू नका. नाही. योग्य पर्याय आहे तो म्हणजे आपल्या स्मिता म्हात्रे मॅडम. अहो त्यांना तर ओळखते मी. ओळखता. हो, मला माहितीये त्यांनी खूप विकास केलाय. अगदी
बरोबर, आणि तेही कुठल्या पदावर नसताना, सत्तेत नसताना. बरोबर आहे, आणि बरोबर त्यांनी आहे. समाजाची इतकी सेवा केली म्हणजे फक्त 10% राजकारण आणि 90% समाज करणारी व्यक्ती आहे आपल्या समोर. मग आपण त्यांनाच निवडून दिलं पाहिजे की नाही? म्हणजे काय? बरं. अहो मी त्यांनाच देणार आहे मत आणि माझ्या कुटुंबियांना पण सांगणार आहे की फक्त आणि फक्त स्मिताताईंनाच निवडून द्यायचं. अगदी बरोबर, सगळ्यांना सांगा. चला चला. वा वा भाऊ, हा. अरे ही तर खूप चांगली माहिती दिली. म्हणजे आपल्या भगिनींची सुरक्षा करायचं असेल तर आपल्या समोर पर्याय आहे, तो म्हणजे स्मिता म्हात्रे मॅडम. आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर आपल्या समोर पर्याय आहे, तो म्हणजे स्मिता म्हात्रे मॅडम. आपल्या रोजगार पाहिजे असेल, आपल्या युवकांना रोजगार पाहिजे असेल तर आपल्या समोर पर्याय तो म्हणजे स्मिता म्हात्रे मॅडम. आणि आपल्याला असाच विकास करायचा आहे आणि आपला नवीन चेहरा आपल्या समोर आहे स्मिता म्हात्रे मॅडमचा, आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचंय. होय होय, आणि अगदी त्यासाठी बरोबर. आपल्याला गरज आहे सगळ्यांनी एकत्र यायची, कारण आपण एकत्र आलो तरच खऱ्या अर्थाने आपलं भारत जोडो मिशन आहे ते अगदी सफल होणार आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर, आणि त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचंय. आणि मंडळी, मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो की येत्या 15 जानेवारीला आपण मतदान केंद्रावर जायचंय आणि हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आपल्या स्मिता म्हात्रे मॅडम यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. तर त्यासाठी सर्वात पहिली गरज आहे ते म्हणजे विचार बदलण्याची, कारण विचार बदलला की माणूस बदलतो, माणूस बदलला की समाज बदलतो, आणि समाज बदलल्यावर देश नक्कीच बदलतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो मतदानाच्या दिवसाला ताई मतदान करायचं, मतदानाच्या दिवसाला दादा मतदान करायचं, मतदान करायचं, स्मिताताईंना निवडायचं, मतदान करायचं, स्मिताताईंना निवडायचं. आपल्या विभागाचा विकास स्मिताताईंच्या हातात, स्मिताताईंच्या हातात, स्मिताताईंच्या हातात. त्याच बरोबरीने आहे आपल्याला पंजाची साथ, आपल्या पंजाची साथ, आपल्या पंजाची साथ. त्या पंजा समोरच जाऊन बटन दाबायचं, अरे पंजा समोरच जाऊन बटन दाबायचं, बटन दाबायचं, स्मिताताईंना निवडायचं, बटन दाबायचं, स्मिताताईंना निवडायचं, बटन दाबायचं, स्मिताताईंना जिंकवायचं. त्या मंडळींनो, हीच सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो होतो. जर तुम्हाला तुमच्या घरातल्यांचा, तुमच्या विभागाचा, तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्या समोर एकमेव ऑप्शन आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय स्मिता म्हात्रे मॅडम. तर त्यांना तुम्ही 15 जानेवारीला, येत्या 15 जानेवारी निवडणुकीला भरघोस मतांनी विजयी कराल हीच आशा बाळगतो. आणि आमचं पथनाट्य तुम्ही सुजाण नागरिकांनी शांतपणे ऐकलं, याबद्दल तुम्हाला सगळ्या नागरिकांचं खूप खूप धन्यवाद.